नमस्कार. आज आपण एका खूप मोठ्या आणि नाट्यमय घटनेवर बोलणार आहोत. अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या जवळ एक तेलवाहू टँकर लष्करी कारवाई करून जप्त केलाय. हो, आणि ही काही साधीसुधी कारवाई नाहीये. बरोबर. आपल्याकडे टाइम्स ऑफ इंडिया, द गार्डियन, रॉयटर्स आणि CNN अशा अनेक ठिकाणांहून माहिती आली आहे. चला जरा बघूया की या एका घटनेमागे किती मोठं आंतरराष्ट्रीय राजकारण दडले. नक्कीच. आणि याची सुरुवातच इतकी धक्कादायक आहे की अमेरिकेच्या अटॉर्नी जनरलने स्वतः एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. खरंच अटर्नी जनरलने? हो, हेलिकॉप्टरमधून कमांडोज जहाजावर उतरत आहेत असा तो व्हिडिओ आहे. म्हणजे त्यांना हे प्रकरण किती मोठं आहे हे जगाला दाखवायचं होतं. अरे बापरे, हे तर एखाद्या हॉलिवूड चित्रपटासारखं वाटतंय. म्हणजे व्हिडिओमध्ये दिसतंय की सशस्त्र सैनिक दोरीने खाली उतरत आहेत, स्किपर नावाच्या टँकरवर. हो, आणि काही क्षणातच त्यांनी जहाजावर ताबा मिळवला. पण महत्वाचा मुद्दा हा आहे की हे जहाज सामान्य नव्हतं. अच्छा. ते डार्क फ्लीटचा भाग होतं. स्पूफिंग नावाचं तंत्रज्ञान वापरलं होतं. AIS स्पूफिंग? हो, म्हणजे जहाजाचं खरं ठिकाण लपवायचं. ते व्हेनेझुएलातून तेल भरत होतं, पण जगाला त्याचं लोकेशन गयानाच्या जवळ दाखवत होतं. म्हणजे ही तर चक्क डिजिटल लपाछपी आहे, नाही का? अगदी बरोबर. एका ठिकाणी दाखवून दुसऱ्याच ठिकाणाहून व्यवहार करायचा. पण ही कारवाई फक्त या एका जहाजापुरती नाहीये, बरोबर आहे? नाही, अजिबात नाही. कारण बातमी अशी आहे की अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांच्या पत्नीच्या 3 भाच्यांवर हो, आणि इतर 6 तेल टँकर्सवरही नवीन निर्बंध लादले आहेत. आणि यातल्या दोघींना तर आधी अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात शिक्षा झाली होती असंही मी वाचलं. बरोबर. आणि इथेच अमेरिकेच्या धोरणातला एक खूप मोठा बदल दिसतोय. तो कसा? म्हणजे आत्तापर्यंत अमेरिका फक्त आर्थिक निर्बंध लादत होती, कागदी घोडे नाचवत होती असं म्हणूया. हो. पण आता त्यांनी थेट लष्करी हस्तक्षेप सुरू केला आहे. ही कारवाई म्हणजे एक प्रकारे चीन आणि रशियाला दिलेला संदेश आहे. अच्छा, म्हणजे व्हेनेझुएलाच्या माध्यमातून? हो, की आम्ही फक्त बोलणार नाही, तर समुद्रात उतरून प्रत्यक्ष कारवाई करू शकतो. आणि म्हणूनच त्यांनी कॅरेबियन समुद्रात लष्करी ताकद वाढवली आहे. USS जेराल्ड R. फोर्ड हे जगातलं सर्वात मोठं विमानवाहू जहाज तिथे तैनात केलं आहे. अगदी बरोबर. ते एक तरंगत शहरच आहे. त्याचं तिथे असणंच एक मोठा लष्करी संदेश आहे. खरंय. यातून अमेरिका जागतिक पुरवठा साखळीवर आपला प्रभाव अधिक घट्ट करू पाहतीये. पण ही तर उघड दादागिरी झाली. यावर व्हेनेझुएला आणि त्यांचे मित्र जसं की रशिया शांत बसले नसतील. नाही, अजिबात नाही. त्यांची प्रतिक्रिया खूप तीव्र आहे. राष्ट्राध्यक्ष मधुरो यांनी याला सागरी चाचीगिरी म्हटलंय. सागरी चाचेगिरी? हो, आणि हा अणिचाम सार्वभौमत्वावर हल्ला आहे असेही ते म्हणाले. आणि रशिया? अध्यक्ष पुतीन यांनी मधुरोंना आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. या सगळ्याचा परिणाम तर लगेचच दिसला असेल बाजारात. हो ना. ही बातमी पसरताच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. म्हणजे याचा फटका थेट सामान्य माणसाच्या खिशाला बसणार आहे. नक्कीच. आणि असंही ऐकलंय की अमेरिका असे आणखी टँकर्स जप्त करण्याच्या तयारीत आहे. हो, त्यामुळे हा तणाव आणखी वाढू शकतो. अमेरिका आता फक्त घोषणा करून थांबणार नाही, तर ते प्रत्यक्ष कारवाई करून निर्बंधांची अंमलबजावणी करेल, हा स्पष्ट संदेश यातून जातोय. तर मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा? अमेरिकेची ही जी नवी आक्रमक भूमिका आहे ती फक्त व्हेनेझुएलापुरतीच राहील की यातून कॅरिबियन समुद्रात एक मोठा संघर्ष पेट घेणार आहे? आणि याचबरोबर एक अजून मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे या डार्क फ्लीटवर कारवाई करून अमेरिका जागतिक तेल व्यापाराचे नियमच आपल्या फायद्यासाठी बदलू पाहत आहे का? यावर खरंच विचार करायला हवा.